कोकणवासियांसाठी आनंदाची बातमी, आता कोकणाचा प्रवास अधिकच सोपा होतोय। दरम्यान 1 मार्च पासून आता मुंबई ते विजयदुर्ग दरम्यान M2M प्रिन्सेस नावाची एक रोरो फेरी सेवा सुरू होते। त्यामुळे आता चांगलाच दिलासा मिळतोय। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रवाशांसाठी जलमार्गाचा एक नवीन आणि आरामाचा पर्याय उपलब्ध झालाय। मुंबई ते विजयदुर्ग दरम्यान चालणाऱ्या रोरो फेरीला आता सुरुवात होणार आहे। 1 मार्च पासून याला सुरुवात होते। महत्त्वाचं म्हणजे या सेवेच्या पहिल्याच दिवशी सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे स्वतः मुंबईमध्ये मुंबई ते विजयदुर्ग असा प्रवास करून ते याचं उद्घाटन करणार आहेत। दरम्यान वेळापत्रकानुसार M2M प्रिन्सेस ही फेरी मुंबईहून सकाळी 8 वाजता सुटणार आहे आणि दुपारी 3 वाजता विजयदुर्गला पोहोचणार आहे। परतीचा प्रवास विजयदुर्गहून दुपारी 12 वाजता सुरू होऊन संध्याकाळी 7 वाजता मुंबईमध्ये संपणार आहे। हा प्रवास साधारण 7 तासांचा असणार आहे। त्यामुळे आता कोकणवासियांना प्रवासादरम्यान चांगलाच दिलासा मिळणार आहे। रस्त्यावरील वाहतुकीच्या तुलनेमध्ये जलमार्ग हा एक अत्यंत वेगवान मार्ग म्हणून एक पर्याय ठरला जातो। यामुळे कोकणात येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येमध्ये आता चांगलीच वाढ होणार आहे। दरम्यान त्यांचा प्रवास देखील एक आरामाचा होईल आणि चांगलाच होणार आहे। स्थानिक व्यापाऱ्याला देखील यामुळे एक चांगले चालना मिळते। सर्व प्रवाशांनी बोट सुटण्याच्या वेळेच्या किमान 90 मिनिटं आधी बंदरावर पोहोचणं बंधनकारक असणार आहे। ही सेवा हवामान स्थिती, बंदराची परिस्थिती आणि तांत्रिक मंजुरीवर अवलंबून असणार आहे अशी माहिती समोर येते। त्यामुळे प्रवाशांना प्रवासाआधी 90 मिनिटं आधी बंदरावर पोहोचणं बंधनकारक ठरणार आहे। दरम्यान लांब पल्ल्यांच्या बस किंवा खासगी वाहनांच्या प्रवासाला एक उत्तम पर्याय हा प्रवाशांसमोर उपलब्ध झालेला आहे। वेगवेगळ्या वर्गानुसार याचे दर ठरलेले आहेत, याच्या वेगवेगळ्या तारखा ठरलेल्या आहेत, ज्या तुम्हाला माहिती त्यांची बरोबर देणार आहेत। त्यामुळे आता कोकणवासियांचा प्रवास चांगलाच आरामाचा होईल।